ते आज इथे जेवढे आपल्या लाईव्ह सेमिनारमध्ये जे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत आहेत, जे आज या लाईव्ह याच्यात जोडलेले आहेत, त्यांना नमस्कार, जय भीम. आणि जे ही आपली राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आहे, त्यांनी हा जो उपक्रम घेतलेला आहे, जे सर्व त्याचे संयोजक, मुलांना गरज आहे, तर अशा वेळेस सुद्धा जे आहे ते मुलांना ते आपलं एंगेज करून ठेवलेलं आहे. ही भ्रमची स्थिती आहे, ज्योतिबा फुले अभ्यासिकेने सर्व विद्यार्थ्यांना करावं, काय स्ट्रॅटेजी ठेवावी. मला पण वाटलं की एक महत्त्वाचा विषय आहे, या विषयावर ज्या विद्यार्थ्यांशी बोलणं गरजेचं आहे, आणि हा बेस्ट माध्यम सध्या आहे, की ज्या माध्यमातून आपण एवढ्या लोकांपर्यंत आपला जे आहे ते आवाज जे आहे, आपले विचार पोहोचवू शकतो. बरेचसे विद्यार्थ्यांचे जे तुम्ही कमेंट्स लिहिताय ते खाली दिसत आहेत स्क्रीनवर, जसं सुधीर तायवाडे, प्रशांत रोकडे, मोहित रंगारी, तर या सर्वांचे कमेंट्स सोबत सोबत येत आहे. तर मला काही असं वाटलं की सर या विषयावर बोला, किंवा काही सजेशन असेल, प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही तुमच्या कमेंट्समध्ये लिहू शकता. मधामधात मला दिसत राहतात, तुम्ही ते सांगू शकता. थोडक्यात माझा परिचय मी देऊ इच्छितो. माझं नाव निलेश आनंद भरणे आहे, आणि मी 2005 बॅचमध्ये जे आहे ते IPS आहे. माझ्या बॅचचे जे इतर विद्यार्थी आहेत, त्याच्यात एक तुकाराम मुंडे सुद्धा आहेत IAS मध्ये, आणि IPS मध्ये मनोज शर्मा, वीरेश प्रभू आणि जे आहे सुएज हक, आम्ही इथले बॅचमेट आहोत. तसं आमची जी आहे ऑल इंडियामध्ये 69 लोकांची बॅच आहे, 2005 बॅच. आणि संदीप तामगाडगे सर आणि आम्ही लोक सोबत अभ्यास करायचो. जे आहे नागपूरचे बहुतेक जे पास झालेले विद्यार्थी, पास झालेले आज मोठ्या मोठ्या पदावर आहेत. आमचा एक सर्कल आहे सर्व. माझा जे आहे सर्वच याच्यात ऑल इंडिया सर्व्हिस आणि इतर जे स्टेट सर्व्हिस आहेत त्याच्यात जे आहे चांगला एक फ्रेंड सर्कल आहे. त्या माध्यमातून जे आहे आपण विद्यार्थी आहे, मी लायब्ररीत जात असतो, कारण की जो प्रवास माझा आहे तो सर्व ठिकाणी राहिल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांशी जे आहे चांगले संबंध आहेत. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये सर्व आतापर्यंत तर IG लेवलपर्यंत सोबत अभ्यास केलेले आहे. सध्या ADG नाही आहे कोणी, पण IG लेवलपर्यंत आहेत सोबत अभ्यास केलेले सर्व, आणि सेक्रेटरी लेवल पण झालेले आहे. आणि सोबतच जे आहे आपले MPSCचेही लोक जे आहे, तलाठीपासून पटवारीपासून तहसीलदार, कलेक्टर, सर्वच आपलं जे आहे ते एक चांगलं फ्रेंड सर्कल आहे. त्यामुळे सर्व एक मोठा अनुभव या स्पर्धा परीक्षेचा माझ्याकडे आहे, कारण की मी जवळपास जे आहे बहुतेक सर्व परीक्षात जे आहे थोडा ट्राय करून बघितलेला आहे, किंवा कसं असतं काय नाही. ते एक चांगला अनुभव जे आहे, तुम्ही काही प्रश्न आपण घेऊ त्याच्यात जे आहे त्याबद्दल आपण चर्चा करू शकतो. जे प्रवास जे आहे माझा एक नागपुरात राहिल्यामुळे माझं जे आहे त्यावेळेला फार एक सामान्य एरियात राहणं झालं आहे. इकडे नागपुरात इंदोरा एरियात जे आहे आमचे आई बाबा राहायचे माझे इंदोरा एरिया. त्यानंतर जे आहे थोडंसं बाबांची परिस्थिती ठीक झाली, तर मग इकडे अजनी चुनाभट्टीला घर घेतलं. इंदोरामध्ये आम्ही भाड्याच्या किरायाच्या घराने राहायचो. चुनाभट्टी एरिया सर्वांना माहीत असेल की तिथे जे आहे लोक अभ्यास करणारे आणि क्राईम प्रोन एरिया आहे, स्लम एरिया आहे. त्यामुळे हार्डली माझ्या इकडे कुणी असे जे आहे ते ग्रॅज्युएट पण नाही आहे. सध्या आता काही झाले असतील 1-2, पण मी जेव्हा झालो तेव्हा मी ग्रॅज्युएटसुद्धा नव्हते चुनाभट्टी एरियात. तशा दीनानाथ शाळेतून शिक्षण झालं. त्यानंतर विचार केला की बा जे आहे
UPSCची सिव्हिल सर्व्हिस सेवा पास करायची, पण चांगले फ्रेंड सर्कल लाभला आणि चांगला जे आहे ग्रुप मिळाला, त्यामुळे मार्गदर्शन चांगलं मिळालं. तर इकडे नागपुरात जे आहे PN राजभोज इन्स्टिट्यूट गोरेवाडा तिथे अभ्यास केला. त्यानंतर दिल्लीला काही काळ जे आहे राहून अभ्यास केला. SIC मध्ये ॲडमिशन झाली आणि SIC मध्येही चांगलं गायडन्स मिळालं. त्यामुळे लगेच पहिल्या वर्षी तर प्रिलिम्स क्वालिफाय नाही करता आली, पण दुसऱ्या वर्षी जे आहे लगेच प्रिलिम्स पण क्वालिफाय केली आणि मेन्सपर्यंत इंटरव्ह्यूला जाऊन एक माझा प्रवास सर्वात असा वेगळा या पद्धतीने आहे की बहुतेक मी एकटा असेल ज्यांनी जवळपास 8 इंटरव्ह्यू मी फेस केलेले. 8 इंटरव्ह्यू ऑल इंडिया रेकॉर्डच असेल एक प्रकारचं. पण तरी मी ज्या 8 इंटरव्ह्यूमध्ये कुठे हे नाही कधीच गेलं किंवा दरवेळेला प्रिलिम्स पास होतो, मेन्स पास होतो आणि आपण इंटरव्ह्यूमध्ये पोस्ट कधीच येऊन नाही राहिली. आणि इंटरव्ह्यूमध्ये बहुतेक जे तयारी करतात त्यांना माहिती असेल की 2 पैकी 1 मुलाचं सिलेक्शन होतेच. समजा 800 लोकांना बोलवलं इंटरव्ह्यूला तर त्याच्यात 400 सिलेक्ट होतात. मला नेहमी वाटायचं किंवा 7-10 झालं, 8-10 झालं, असं का नाही होऊन राहिलं की 2 पैकी 1 आपला नंबर का नाही आहे. कधी आपण किती कव्हर केलं तर कधी कुठेतरी कमी. असं वाटायचं किंवा लक कव्हर शेवटी वाटायचं की लक तसं नाही की आपल्याला लक ते पुन्हा आपण अप डाऊन पण शेवटी जे आहे एक चान्समध्ये सिलेक्शन झालं तर पहिल्याच चान्समध्ये IPS मला भेटलं. ते एक त्याच्या दोन्ही एक सिलेक्शन आलं तर मग इम्प्रूव्हमेंट करणं कमी जातं, कारण की तुम्ही सर्व्हिस जॉईन केला मग तुम्हाला टाइम नाही मिळत. माझा एक हा चांगला चान्स राहिला की पहिल्या चान्समध्ये सिलेक्शन झालं 7-8 नंतर. हे होतं माझ्यासाठी. पण हे जेवढ्या 60 इंटरव्ह्यूमध्ये मी मोठा स्ट्रगलचा प्रवास आहे, कारण की दरवेळेला तुम्ही एकाच ठिकाणी असं तयारी नाही करतायत. तर दरवेळेला कुठे दुसरीकडे बसणं, कधी भोपाळमध्ये अभ्यास केला, कधी मुंबईत, कधी नागपूर, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स घेऊन, फ्लॅट घेऊन, लायब्ररीजमध्ये. नागपुरात जवळपास बहुतेक लायब्ररीत लोक जे आहे माझ्या परिचयाचे आहे. तुम्ही युनिव्हर्सिटी लायब्ररी किंवा इकडे राम मनोहर लोहिया लायब्ररी किंवा सदरची कस्तुरबा गांधी लायब्ररी, बहुतेक लायब्ररी जी आहे सगळीकडे थोडं थोडं कधी म्हणजे ऑफ टाईम मिळाला तर कधी इथे बसलं. त्याच्याने काय थोडंसं मोटिवेशन राहते. तुम्ही चेंज करत असता तर तुम्हाला मोटिवेशन राहते की बा आपलं एन्व्हायरमेंट चेंज झालं, लोक चेंज झाले. तर असं करून करून आपलं ते प्रवास सुरू ठेवला. मग काही 3 वर्ष जे आहे मुंबईला सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशनमध्ये जॉब लागला. तिथे 3 वर्ष जॉब केला. त्यानंतर कधी कोचिंग क्लासेस पण घेतले बरेचदा इथे साठी कोचिंग क्लासेसमध्ये. एखाद वेळेला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कॉलेजेसमध्ये पण जे आहे ते शिक्षण सुरू ठेवलं. आणि इव्हन सोबत मला वाटलं समजा UPSC नाही झालं तर मला वाटलं मी एक सबस्टिट्यूट विचार केला होता की इतर सर्व्हिसेसपेक्षा मला वाटलं लेक्चररशिप करणं चांगलं आहे. तर मग मी BA सायमल्टेनियसली सायकोलॉजी सुरू केलं, BA केलं, MA केलं, त्याच्यात MPhil केलं आणि रिसेंटली जे आहे मी त्याच्यात PhD सुद्धा पूर्ण केलेला आहे. IPS मध्ये फक्त मी फर्स्टच असेल की फॉरेन्सिक सायकोलॉजीमध्ये जे आहे PhD मी कम्प्लीट केलेला आहे. पॉलिग्राफी, ब्रेन मॅपिंग आणि नार्को ॲनालिसिस कंपॅरेटिव्ह स्टडी मी केलेला आहे. याच्यात मला पोलिसिंगला फायदा होतो. तर याच्यावरून तुम्हाला एकूण हे कन्क्लूड जाता येते, चांगलं शिक्षण पूर्ण करता येते, स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही का नाही करता येणार. म्हणजे मला तर 10वीत ठीक पर्सेंट होते, 12वीत अतिशय कमी पर्सेंट होते, 52% होते 12वीत मला. अशा पर्सेंटेजवर लोक आपण विचार करतो बा IITचे मुलं क्लिअर नाही होत, आपण कसं होऊ. तर असं नाही आहे. तुम्ही किती वाईट विपरीत परिस्थिती आली तर आपल्याला जे आहे संयम ठेवावा लागतो, पेशन्स ठेवावा लागतो, स्वतःला ॲनालिसिस करावं लागतं की तुमच्यामध्ये काय गोष्ट आहे, काय नाही, काय करता येईल. असं सगळं ॲनालिसिस करून तुम्ही आपला प्रवास जे आहे चांगल्या दिशेने सुरू ठेवला, चांगल्या डायरेक्शनने सुरू ठेवला तर नक्कीच काही ना काही मी हे नाही म्हणू शकत तुम्हाला की सर्व लोक IAS होतील की IPS होतील किंवा कोणत्या ह्याच्यात सिलेक्ट होतील. पण एक तुम्ही चांगल्या
लेवलवर, चांगल्या एक मकाम मंजिल किंवा आपण जे म्हणतो चांगल्या स्टेजवर पोहोचू शकता. चांगलं वेल डायरेक्टेड एफर्ट्स ठेवले तर तुम्ही, आणि मार्गदर्शन पाहिजे. पण मार्गदर्शन जे आपले सिनियर्स वगैरे असतात त्यांच्याशी भेटत राहिलं पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. जे सिलेक्ट झालेले आहे, जे तयारी करताय, जे सिलेक्ट नाही झालेले आहेत, सर्वांशी जे आहे संवाद ठेवला पाहिजे, बोलत राहिलं पाहिजे. बोलल्याने बऱ्याच गोष्टी क्लिअर होतात. आणि नेहमी एक खिशामध्ये छोटी डायरी ठेवली पाहिजे. माझी तर सवय आहे, जेव्हा कोणती नवीन आयडिया आली ना पटकन ते जॉट डाऊन केलं पाहिजे. कोणती आयडिया असो, तयारी संबंधी असो, चेकलिस्ट असो, किंवा काय करणार आहे तुम्ही. तर जसं मला कधी वाटलं, आता सुद्धा आता मुलांचा अभ्यास घेतो तो, 7वी 8वी 2 मुली आहेत, त्यांना मला वाटलं की यांना जे आहे मी पायलट पेन देतो मी वापरायचं. तर एक रेड आणि एक ग्रीन पायलट पेन देतो महत्त्वाचं असेल तर, आणि ब्लू तर आहेच रेग्युलर. तर अंडरलाईन कशी करावी, गोल कसं करावं, फ्लो चार्ट. तर लगेच मला मुलींसाठी आठवलं, लगेच मी छोट्या डायरीत एंट्री केली, नॉवेल्टी स्टेशनरीमध्ये गेलो, लगेच ते पायलटचे 3 पेन घेऊन आलो, ब्लू रेड ग्रीन. तर असं तुम्ही नेहमी खिशात आपलं ठेवावं आणि नोट डाऊन करत राहावं की तुम्हाला काय वाटत आहे. आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला मग आयडियाज कधी येतात ना, आणि येत राहतात जात राहतात, तुम्हाला आठवत नाही की कोणती आयडिया चांगली आहे. जशी चांगली आयडिया आली तर ते पटकन नोट डाऊन केली पाहिजे. कारण की आयडियाज कुठेही येऊ शकतात, बाथरूममध्ये येतात, टॉयलेटमध्ये येतात. पण ते तुम्ही लगेच जॉट डाऊन केलं तर ते तुम्हाला खरंच कामी येते. आणि प्रवासात भरपूर लोक मिळतात तुम्हाला. प्रवासात जेव्हा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास करता तर तेव्हा तुम्हाला सगळ्या टाईपचे लोक मिळतात. खूप हुशार असतात, खूप साधे असतात, खूप म्हणजे. तर आपल्याला आता आम्ही अभ्यास करायचो होतो UPSC आता नेहमी असं वाटत राहायचं की बा हा तर 100% होईल, हा तर IAS होईल, हा तर टॉप 10 मध्येच येईल. पण स्वतःबद्दल आपल्याला कधीच वाटत नाही राहत यार आपण फार साधे होईल की नाही. जरी इंटरव्ह्यूला जात असलो तरी मला वाटत होतं की यार आपलं एवढं नाही आहे. हे लोक तर फार टॅलेंटेड दिसतात, आणि अंडरलाईन, कलर पेन, आणि एवढ्या उत्तरं येतात त्यांना, एवढे आन्सर येतात, इंग्लिश बोलतात. तर नेहमी आपण स्वतःला कमी लेखतो आणि दुसऱ्यांना नेहमी जास्त हे करतो. पण त्याच्या उलट ठेवलं पाहिजे की आपण स्वतःला कधी कमी लेखू नये, कॉन्फिडेंट राहावं. नेहमी म्हणावं की बा ठीक आहे. तर तुमच्या मते त्या तुमच्या बाजू जो बसतो अभ्यास करतो लायब्ररीत, तो तुमच्या मते असेल तर ते जे हे जे आहेत पेपर चेक करतात सारखेच आहे. जेव्हा ते त्यांच्याकडे सगळे तुम्ही जाल, तुमच्या बाजूचा बसणारा जाईल लायब्ररीमध्ये, तर त्यांना काही फरक नाही पडत तुम्ही कोण आहे ते कोण. ते तुम्हाला इंडिपेंडेंट पाहतील. आपण बायस्ड होऊन पाहतो. बायस म्हणजे स्वतःला कमी लेखणं, दुसऱ्यांना जास्त लेखणं, हे बायस्ड आहे, प्रिज्युडाईज आहे. तर आपण कॉन्फिडेंट राहावं. दुसऱ्याला जे आहे कधी अहंकारही नको. म्हणजे तुम्हाला सेल्फ इव्हॅल्युएशन परफेक्ट पाहिजे तुमचं. तुमच्यामध्ये काय गुण आहेत, काय विकनेसेस आहे, काय चांगल्या गोष्टी आहे, काय चांगल्या गोष्टी नाही आहे, याचं एकदम परफेक्ट इव्हॅल्युएशन पाहिजे तुम्हाला. त्यासाठी तुम्हाला थोडा टाइम स्वतःसाठी द्यावा लागतो. असं पूर्ण वेळ नुसता अभ्यास 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 करत आलं तुम्हाला हेही नाही समजणार की कोणत्या बुक्स वाचायच्या, पूर्ण वाचायचं, अर्ध वाचायचं. त्या प्रत्येक बुक वाचण्याची गरज नसते, आणि प्रत्येक बुकचं पूर्ण फर्स्ट पेज टू लास्ट पेजही वाचण्याची गरज नसते. काही पुस्तकं असतात जे एकदम आपण बिलकुल रट्टा मारून ठेवतो. पण बऱ्याचशा जे आहे असं नसतं. काही बुक्सचे काही पार्ट्स इम्पॉर्टंट असतात. तर नोट्स काढले पाहिजे स्वतःचे जे आहे ते. नोट्स काढणं खूप चांगलं असतं. तुम्ही प्री करा किंवा मेन्ससाठी करा, कोणतीही करा, स्वतःचे नोट्स एक तुम्हाला नेहमी रिवाईज करू शकता तुम्ही. तुमच्या हिशोबाने लिहिलेले असतात, कलर पेन्स वगैरे वापरून चार्ट्स, फ्लो चार्ट्स हे ते बनवून, आणि ते नोट्स वगैरे काही आपल्या वॉलवर वगैरे चिपकून ठेवले पाहिजे. आपल्या जे दिवार असते जिथे आपण अभ्यास करतो, अभ्यास नेहमी जे आहे ना मित्रांसोबत फ्लॅटवर केला पाहिजे. घरी तर माहोल नाही राहत. घरी भरपूर डिस्ट्रॅक्शन्स असतात. किंवा मग घरी करायचं असेल तर बेस्ट स्ट्रॅटेजी आहे की घरून लवकर निघायचं, घरी फक्त झोपायसाठी जायचं, बस. टिफिन घेऊन निघालं लायब्ररीत तर रात्री फक्त झोपण्यापुरतीच परत यायचं. पण झोपण्याची वेळ कशी असते मग, रात्री तुम्हाला 12, 1, 2 पर्यंत झोपता, तेवढी लायब्ररी चालू असली पाहिजे. मग लायब्ररी अशी पकडावी जी कमीत कमी 1, 2 वाजतापर्यंत सुरू राहते. कारण रात्रीचा अभ्यास चांगला असतो. आपल्या अभ्यासाचे एक निश्चित टाईम असतात जेव्हा आपल्याला बेस्ट आउटपुट मिळतं, आणि त्या टाईममध्ये मग अभ्यास केला पाहिजे. बऱ्याचदा आपण बसतो खूप वेळ. जसं दुपारी तुम्ही 6 तास बसाल ना, तुम्हाला वाटेल की अर्ध्या तासाचंही आउटपुट नाही, आणि रात्री तुम्ही अर्धा तास बसाल तुम्हाला वाटेल 6 तासाचं आउटपुट निघाल. तर ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला पाहायला पाहिजे, कोणत्या वेळेला कॉन्सन्ट्रेशन माझं चांगलं होऊन राहिलं ना, आउटपुट चांगलं येऊन राहिलं. त्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये घेऊन अभ्यास केला पाहिजे. तर त्याच्याने जे आहे तुम्हाला
आउटपुट महत्वाचं आहे. नुसतं अभ्यास करणं महत्वाचं आहे. त्यासाठी आउटपुट तुम्ही चेक करत राहिला पाहिजे, पेपर सॉल्व्ह करत राहिले पाहिजे, सिलेबस तुम्ही कंटिन्यू सिलेबस पाहत राहिला. आपले सवय का असते, आपण सिलेबस नुसती परीक्षा देतो, नुसतं बुक वाचतो बस. लोकांनी म्हटलं बा परीक्षा द्यायची आहे, बस फॉर्म भरला अभ्यास केला, फॉर्म भरला अभ्यास केला. पण नाही, असं नाही. प्रत्येक परीक्षेसाठी त्यांचा एक सिलेबस असतो. तर फक्त सिव्हिल सर्व्हिसचे मुलं सिलेबस, बँक, रेल्वे कोणीच पाहत नाही सिलेबस. पण प्रत्येक विषयाचा जेव्हा कोणी ते पेपर सेटिंग करतात तर त्याचा ते जरूर ठेवतात सिलेबस. तर सिलेबस आपला, आम्ही लोक काय करायचो, कुर्सी टेबल आमचे फिक्स राहायचे. एक फट्टा असायचा, फट्टा मोठा 1.5x2 वगैरे. त्या फट्ट्यावर सिलेबस चिपकवून ठेवायचो आम्ही, आणि सिलेबस चिपकवून नेहमी त्याला अंडरलाईन करत राहायचो की हे झालं, हे नाही झालं, हे झालं, हे नाही झालं. त्याच्याने आपल्याला तुम्ही डायरेक्शन तुमचे बरोबर राहतं. सिलेबस एक महत्वाचा आहे. दुसरं, पेपर्स सोडवणं फार महत्वाचं आहे. आपल्याला नेहमी वाटतं की माझा आज अभ्यास नाही झाला, 1 वर्ष अजून अभ्यास नाही झाला, पूर्ण होईल तेव्हाच मी पेपर सोडवेल. 2 वर्षानंतर पुन्हा अजून थोडं राहिलं, 3 वर्षानंतर पुन्हा अजून राहिलं, तेव्हा असं कधीच होणार नाही. तुम्ही एक्झाम हॉलमध्ये सुद्धा बसले तर आपल्याला नेहमी असं वाटतं की ही स्पर्धा परीक्षा आहे, याच्यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यास कधीच होणार नाही. कारण की इनफायनाईट अभ्यास आहे, असं तर नाही आहे. 10वी 12वी ग्रॅज्युएशन बाकी इतर परीक्षा जी आहे त्याचा फिक्स सिलेबस असतो, सगळं फिक्स असतं. याच्या स्पर्धा परीक्षामध्ये इनफायनाईट. त्यामुळे असं कधीच विचार नाही करायचा पहिल्या दिवशीपासून पेपर सोडवत राहा. किती कमी मार्क्स येईल तरी तुम्हाला माहीत राहते हे प्रश्न येतात, हे तुम्हाला जमते, हे नाही जमत. त्यामुळे सिलेबस आणि अभ्यास हे समजून घ्या. तुमचे डोळ्या, स्पर्धा परीक्षा समजा तुमचं डोकं असेल तर त्याचे हे 2 डोळे आहेत. स्पर्धा परीक्षा तुमचं डोकं, एक डोळा जे आहे सिलेबस, दुसरा डोळा जे आहे ते पेपर सेट. याच्यावर तुम्ही चालून राहिले तर नक्कीच तुम्हाला चांगलं यश मिळेलच बिलकुल. आता याच्यासाठी कसं आहे की थोडे शॉर्टकट्स, स्मार्ट स्टडी म्हणतो आपण, स्मार्ट स्टडी करावी लागते. असं नाही की पुस्तक घेतलं आणि पूर्ण वाचलं, त्याच्याने तुमचा टाईम खूप जातो. त्याच्यासाठी काय, स्मार्ट स्टडी कशी करतात, किंवा जेवढं कामाचं आहे ना तेवढंच वाचायचं. जसं गाईड्स खूप चांगले असतात, गाईड्स वाचले पाहिजे. जसं आम्ही लोक स्पेक्ट्रम, M&Mचे व्हॉल्यूम्स यायचे, M&Mचे व्हॉल्यूम्स, स्पेक्ट्रम्सचे गाईड्स, तर हे गाईड्स वाचणं फार कामात असतं. किंवा मग मॅगझिन्स असतात, मॅगझिन्समध्ये एकदम टू दी पॉईंट लिहिलेलं असतं, तर मॅगझिन्स वाचले पाहिजे, गाईड्स वाचले पाहिजे. नोट्स फार चांगले असतात, जे चांगल्या याच्याकडून असलेले पाहिजे नोट्स, तर नोट्स खूप चांगले असतात. चांगल्या क्लासेसची पाहिजे. तुमच्या प्रत्येक क्लास तुम्ही अटेंड नाही करू शकत, पण समजा इतर जे मित्र किंवा त्यांना विचारलं तर ते क्लासेसचे नोट्स तुम्ही शेअर करू शकता. किंवा आपल्या मित्राने काढलेले नोट्सही चांगले असतात, ते तुम्ही शेअर करू शकता त्यांच्याकडून. झेरॉक्स वगैरे, तुम्हाला वाटलं की याचे नोट्स चांगले आहेत तर ते झेरॉक्स करून ठेवा, आपले दुसऱ्यांना देत राहा. शेअरिंग केल्याने फायदा होतो. बरेचदा स्पर्धा परीक्षे लोकांना वाटतं की याला देईल तर हा पास होईल आणि मी नाही होणार. पण इथे तुमची ऑल इंडिया कॉम्पिटिशन आहे. तुमच्या 2, 4, 10, 100 लोकांनी शेअर केल्याने काहीच फरक नाही पडणार. कोणतीही परीक्षा असो, स्टाफ सिलेक्शन, बँक, MPSC, क्लरिकल, कोणतीही असो, शेअरिंग केल्याने रिझल्ट चांगले आले. कॉम्पिटिशन आपसामध्ये केल्याने काय होणार नाही, ऑल इंडिया कॉम्पिटिशन असतं. त्यामुळे तुम्ही शेअर करा, जे काही वाचता, नोट्स, रिटर्न, विचार, प्रत्येक गोष्टीची जी आहे स्मार्ट शेअरिंग करा. आणि स्मार्ट स्टडी म्हणजे छोटी डायरी ठेवणं, नोट्स काढणं, नोट्सच वाचणं, एकदम म्हणजे कमी टाईममध्ये मॅक्झिमम आउटपुट, त्याला स्मार्ट स्टडी म्हणतात. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हे विचार करत राहावं लागतं की मी जे वाचलं ते बरोबर आहे की नाही. ते स्मार्ट स्टडीनी तुम्हाला रिझल्ट लवकर येईल. जसं मॅथ्स समजा देत असतील लोक तर वैदिक मॅथमॅटिक्स केलं पाहिजे, फास्ट कॅल्क्युलेशन कसं करता येईल ते विचार केला पाहिजे. तर प्रत्येक गोष्टीला लवकर, कारण की आजकाल काय टायमिंग्स महत्वाचे आहेत. ऑनलाईन परीक्षा होतील आता तर किती कमीत कमी वेळ होते पेपर्स, ते ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड जास्त झालेलं आहे. ते तुम्ही कसं कराल ऑब्जेक्टिव्ह ओरिएंटेड, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. हे जे आहे आता आम्ही आमच्या अनुभवातून शिकलेले जे काही गोष्टी असतील ते सांगतो. पण या सर्व गोष्टी ज्या तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, काही करा, बेसिक गोष्टी सेम राहतात. कधी म्हणजे ते 10 वर्षाआधी तेच होतं, आजही तेच आहे, 10 वर्षानंतर तेच आहे. पण परीक्षा कोणतीही, UPSC राव, MPSC राव, IIT राव, नीट राव, JEE राव, बेसिक गोष्टी सेम असतात. कशा काय, इवन माझ्या मुली 7वी 8वी शिकतात, ते सुद्धा आता बेसिक गोष्टी त्याच आहेत.
कशा काय नोट्स काढणं, मेहनत करणं, डिसिप्लिन ठेवणं बराबर. एक चेअरवर बसलं तर तुम्ही विदाऊट डिस्ट्रॅक्शन कॉन्सन्ट्रेशननी किती वेळ बसू शकता एका चेअरवर. काहीच डिस्ट्रॅक्शन नाही पाहिजे, टीव्ही पेपर काहीच नाही पाहिजे, नुसतं टेबल खुर्ची सिलेबस बस, एवढंच तुम्ही घेऊन किती वेळ बसू शकता. सिटिंग तुमची किती आहे, 2 तास 4 तास, किती मॅक्झिमम सिटिंग किती होऊ शकते तुमची विदाऊट डिस्ट्रॅक्शन. हे बेसिक गोष्टी तेच आहे, नोट्स काढणं हे कधीच बदलणार नाही. हे जे लोक करतात त्यांना रिझल्ट बहुतेक येतो. आणि आमचा अनुभव आहे एवढ्या वर्षाचा की जे मेहनत करतात, आपल्या याला लागून राहतात, ते कुठे ना कुठे सिलेक्ट होतात, कुठे ना कुठे अवश्य सिलेक्ट होतात. जे आपला ध्येय ज्यांचं क्लिअर नाही राहत किंवा डिस्ट्रॅक्शन राहते मग त्यांचं होत नाही, पण ऑलमोस्ट 90% लोक जे आहेत ते चांगल्या ठिकाणी कुठे ना कुठे लागतात. MPSC मध्ये, UPSC मध्ये, PSI, STI कोणत्या ना कोणत्या परीक्षेत होतातच सिलेक्ट. कारण की अभ्यास, सर्व परीक्षेचा अभ्यास जवळपास रिलेटेड सारखाच असतो. सगळीकडे तेच मॅथ्स, रिझनिंग, सगळीकडे सेम टाईपचं असतो. इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग, सगळीकडे इथला अभ्यास तिथे कामात येतो, तिथला अभ्यास इथे कामात येतो. तर असं काही नाही की बाबा तुम्ही जे आहे एका परीक्षेसाठी अभ्यास केला तर तो वाया जाईल, दुसरीकडे कामात येतोच. म्हणून अभ्यासाचे जे हा बेसिक गोष्टी आहे, नोट्स काढणे, रूम घेऊन अभ्यास करणे, शेअरिंग करणे, ग्रुप डिस्कशन करणे, एक दुसऱ्यांना विचारणे की तुझा किती झाला, किंवा बोलून दाखवणे. बोलणंही फार कठीण आहे की इंटरव्ह्यू होणारच आहे आज न उद्या तुमचा, तर कोणाला समोर बसून आपले विचार मांडणं ही फार मोठी गोष्ट आहे. टॉपिक्सवर बोलणे की चायना इंडिया इकॉनॉमिक रिलेशन किंवा जे काही बॉर्डर मध्ये जे होत आहेत, कोणत्याही विषयावरती तुम्हाला आपले विचार व्यक्त करता आले पाहिजे. म्हणजे तुम्हाला माईक दिला तर आता तुम्ही 10 मिनिटं नॉनस्टॉप बोला, कारण की त्याच्यासाठी तुम्हाला तुमचे थॉट्स ऑर्गनाईज करावं लागतं. सोपं नसतं एकदम अर्धा तास बोलत राहणं आणि सुचत नाही, मग विचार नाही, त्यासाठी थॉट्स ऑर्गनाईज करणं. हे ऑर्गनायझेशन जे आहे ना हे पण आलं पाहिजे तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं. तर माझा अपयश किंवा माझा स्ट्रगल जे आहे ते त्याच्याबद्दल आता जेव्हा सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन मध्ये होतो तर एक माझे अनुभव सांगतो की मला सर्वेला जे धारावीचं एवढं नाव आहे की स्मॉल स्केल इंडस्ट्री किती आहे, काय परफॉर्मन्स आहे स्मॉल स्केल इंडस्ट्रीचं. आपलं कधी बसनी कधी लोकल ट्रेननी असं, आणि लोकल ट्रेननी जाताना सुद्धा पण मी नोट्स वाचत राहायचे. असं नाही की लोकल, आणि एवढी गर्दी असायची लोकल ट्रेन म्हणजे असं नाही, तेवढ्या गर्दीतही आपले जे छोटे नोट्स असतात ना, कारण की तुम्ही डायरी पेपर्स तर हातात नाही पकडू शकत, मग छोटी डायरी जे पॉकेट डायरी. तर हे असे उदाहरणं आहेत काही स्ट्रगलचे. नेहमी आपली बॅग घेतली, बॅग घेऊन कधी मुंबई बॅग घेऊन, आणि UPSCची बॅग खूप मोठी असते, त्यांना पकडणं आता आपण कुली करू शकत नाही, गरीब असतो. तर ते बॅग आपली इथे उचला, कधी भोपाळ, कधी हैदराबाद, कधी कुठे, कारण की मेन्सचे सेंटर वेगवेगळे राहतात. आणि मग याचे नोट्स आणि बुक्सही खूप राहतात. कधी 15-15 दिवसासाठी मग तिथे बसून अभ्यास करावा लागतो, कारण की 1 महिना चालते परीक्षा. सायकोलॉजी सर्वात लास्ट पेपर राहतो. 15 दिवस तिकडे राहा भोपाळला, मग काही आपल्याकडे पैसे नाही राहायचे, मग असंच कधी जेवण केलं, कधी काय पावभाजी खाल्ली, तर असं स्ट्रगल राहतोच. म्हणजे बिना स्ट्रगल आणि याचा तर तसंही तुम्हाला सगळ्या गोष्टी दिल्यानंतर अजून कठीण राहतं. स्ट्रगलमध्येच चांगला रिझल्ट, ज्यांनी जेवढा चांगला स्ट्रगल केला त्याचा रिझल्ट तेवढा चांगला राहतो. तर हे सगळं आता आहे. पण आता जे मेन आपण ज्या कामासाठी ते जमलेलो आहे तर हे आहे की मागच्या आता काही दिवसापासून परीक्षा जी आहे, आणि आता हे आहे की पुढची परीक्षा कधी होणार आहे, ऑनलाईन होईल की हार्ड कॉपीवर होईल, याच्यामध्ये सर्वांना भ्रम आहे अजूनही. पण जे मुलं अभ्यास करत आहेत, या म्हणजे मी तर म्हणतो हा बेस्ट टाईम आहे, कारण की सगळ्यांना लॉकडाऊन आहे, कोणी बाहेर नाही जाऊ शकत, डिस्ट्रॅक्शन कमीत कमी आहे, कारण की मूवीज थिएटर्स बंद आहेत, पार्टीज लग्न बंद आहेत. हा तर तुमच्यासाठी सर्वात स्पर्धा परीक्षासाठी तर सर्वात बेस्ट टाईम आहे. पण काहीच डिस्ट्रॅक्शन नाही, नुसतं बसा अभ्यास करा. आणि काही गरज नाही की असं तुम्ही लायब्ररीतच बसलं पाहिजे. तुम्ही आपल्या रूममध्ये हे करून घ्या, एक छोटं पार्टिशन बनवा. घर असेल ना तर घराचं एक छोटं पार्टिशन करून घ्या प्लायवूडचं, जेणेकरून तुम्हाला तिथे जे आहे येणारे जाणारे आणि TV याचं काही हे होणार नाही.
किंवा वर एखाद रूम बनवून घेतली पाहिजे आपली, जिथे घर असते तिथे एक छोटी जे आहे सिमेंट शीटचा पत्रा टाकून एक रूम बनवली पाहिजे वर. पण हे आहे की कॉन्सन्ट्रेशन अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही. थोडं थोडं कमीत कमी एकदा बसलं तर कोणी विदाऊट डिस्टर्बन्स 3 तास तरी बसलं पाहिजे, तरच तुम्ही तो रिझल्ट येईल. असं मित्र आले मित्र गेले पुन्हा डिस्ट्रॅक्शन झाला, पुन्हा लिंक तुटली, असं नाही होऊ शकत. ते सेशननी राहूनच तो रिझल्ट येऊ शकतो. खूप चांगला टाइम आहे तुमच्यासाठी. या टाइममध्ये जे अभ्यास करतील ना, तर पुढे तुम्ही नाही केला तरी हा तुम्हाला 100% रिझल्ट देईल कोणत्या ना कोणत्या ह्याच्यात. पण या टाइममध्ये कोणी फालतू यूज राहील आणि विचार करत राहील की बा आता काय करू, परीक्षा होईल की नाही, हा गोल्डन पिरियड तुमच्यासाठी निघून चालला जाईल. ह्या पिरियडमध्ये जो अभ्यास करेल तर हाच अभ्यास तुमचा फाउंडेशन मजबूत होईल. आता येणाऱ्या काळात फटाफट परीक्षा होती, कंटिन्यू परीक्षा होती, मग ज्यांचा अभ्यास चांगला झालाय ते कोणती परीक्षा पास करतीलच. म्हणून हा जो टाइम आता चाललेला आहे 3 महिने तरी कोणत्या परीक्षा आता जे आहे क्लासरूम मध्ये होणार नाही 3 महिने अजून. तर हा 3 महिने आता जे गेला तर गेला. कोणी असं विचार करत असेल यार माझा वेळ चांगला चालला, आताही काही नाही बिघडला, आताही तुम्ही सगळ्या बुक्स जेवढ्या जास्त असतील तेवढा चांगला आहे. कारण की तुम्ही नाही म्हणू शकत मी लायब्ररीतून आणील. मॅक्झिमम पुस्तकं आपल्या स्वतःच्या ठेवा, त्याला आपण अंडरलाईन करतो, गोल करतो, आणि काही एवढी इन्व्हेस्टमेंट नसते. 5,000 सगळ्या पुस्तकं येऊन जातात. एवढं काही खूप मोठं इन्व्हेस्टमेंट नाही. आपण एवढे जीन्स घेतो काय काय करतो, एवढे महाग असते. एकदा बाहेर कुठं काय गेलो तर 1,000 रुपये सहज चालले जातात. पुस्तकं घेताना आपण विचार करतो, ही एक इन्व्हेस्टमेंट असते, छोटीशी असते इन्व्हेस्टमेंट, पण फार कामात आहे. सगळ्या पुस्तका स्वतःच्या घ्या. एखाद वेळेला दिल्लीला गेले, दिल्लीमध्ये सगळं ॲट अ टाइम पूर्ण बंच मिळतो, पण आता तर खैर कुठे तुम्ही जाऊ शकणार नाही. पण इथेही येतातच सेंट्रल बुक स्टॉल, इथे सर्व तुम्ही ऑर्डर दिलं ते मागवून देतात. आणि थोडं ऑनलाईनमध्ये अभ्यास करायला कठीण असते. माझा तर अजूनही विश्वास जे आहे ते जे आपलं प्रिंटवर असतं. प्रिंटवर काय असते ते तुम्ही अंडरलाईन करता, गोल करता, तिथेच नोट्स काढता, सगळ्या गोष्टी असते. ऑनलाईनचा काही कॉम्पिटिशन नाही. ठीक आहे, त्याला एक सप्लिमेंट असू शकते ऑनलाईन, कारण की लगेच मिळते आणि सगळं मिळते म्हणून ते ऑनलाईन एक सप्लिमेंट आहे. पण हार्ड जे असते ना त्याचं ते वाचण्याचं जे आहे, तुम्ही पेजेस पलटवणं हे ते, त्यामुळे तुम्ही बुक्स ठेवा, स्वतःचा अभ्यास करा. ठीक आहे. आणि जे आहे जे काही लेटेस्ट सुरू आहे ते लेटेस्ट घेत राहा. मार्केटमध्ये लेटेस्ट मटेरियल काय आलं, लेटेस्ट क्लासेस काय आहे, कारण की परीक्षावाले नेहमी अपडेट करतात स्वतःला, त्यामुळे तुम्ही पण अपडेट करणं फार जरुरी आहे. नेहमी जे आहे UPSC वाले तर दरवर्षी सिलेबस चेंज करतात, दरवर्षी. त्यामुळे तुम्ही ते जुनेच नोट्स आणि जुनच ते दरवर्षी, मी पण दरवर्षी नोट्स झाले की ते नोट्स फेकले, दुसरे तयार केले, पुन्हा ते झाले, पुन्हा 2 वर्षात आपले नोट्स सगळे बदलून टाकले, आणि तेच नोट्सनी रिझल्ट नाही होऊ शकत तुमचा. ते दरवेळेला तुम्हाला आपलं अपडेट करत राहावं लागते. त्यानंतर जे आहे तुम्ही हे ठरवलं पाहिजे की बा तुम्हाला कोणती परीक्षा द्यायची आहे, हे फार महत्वाचं आहे. कारण का असं काय दोन टाईपच्या परीक्षा असतात. एक मॅथ्स ओरिएंटेड परीक्षा असतात, ज्याच्यामध्ये थोडं मॅथ्स जास्त असतं, स्टाफ सिलेक्शन आणि बँकिंग वगैरे याच्यामध्ये मॅथ्स जास्त असतं. ज्याचं थोडं मॅथ्स ठीक आहे त्यांनी या अशावाल्या परीक्षावर जास्त लक्ष द्यावं. आणि ज्यांना असं वाटतं की मला मॅथ्स तेवढं जमत नाही, तर त्यांनी जे आहे थोडं MPSC किंवा मग बाकी जे इतर परीक्षा असतात, अजूनही बऱ्याच परीक्षा आहे ज्याच्या मॅथ्स कमी विचारतात, ते म्हणजे जनरल नॉलेज, इतर इंग्लिश, हे ते जास्त सगळं विचारतात ओव्हरऑल. पण काही काही गोष्टी ज्या आहेत ते, कारण की त्यांचं ते यासाठी त्या विचारतात कारण की पुढे जाऊन तुम्हाला जॉब तसाच करायचा असतो. तर UPSC मध्ये जे सिलेक्ट होतात त्यांना डिसिजन मेकिंगचा जॉब असतो, त्यांना बहुतेक अनालिसिस करावी लागते, समराईज करावं लागतं, ऑर्गनाईज, म्हणून ते त्यांचा पेपर पॅटर्न तसा असतो की तुम्हाला कन्क्लुजन काढता येते की नाही, तुम्हाला मोठं जे आहे खूप 20 पानं दिले तर त्याला 20 शब्दात लिहिता येते की नाही, त्याचं रिक्वायरमेंट तशी असते, म्हणून त्याचे पेपर्स तसे असतात. आणि जे स्टाफ सिलेक्शन हे ते फक्त त्यांना मॅथ्स ओरिएंटेड, कारण कॅल्क्युलेशन हे ते बाकी फास्ट असतं. आपल्या परीक्षेची रिक्वायरमेंट कशी आहे ना, आपल्याला काय करायचं आहे त्यानुसार आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि पहिले ध्येय निश्चित केलं पाहिजे. परीक्षांची एक लिस्ट बनवली पाहिजे की या परीक्षा आहेत महत्वाच्या, 10, 20, 25 या परीक्षांवर मी कॉन्सन्ट्रेट करेन. आणि बरोबर त्याचे फॉर्म्स भरत राहणे, त्यांना फॉलोअप ठेवणे, हे करत राहिलं तर तुम्ही जरूर जे आहे 2 वर्षात कुठे ना कुठे तर चांगल्या ठिकाणी लागूनच जा. 2 वर्ष एवढं काही कठीण नसते.
2-3 वर्षात जे आहे 2 ते 3 वर्षात कुठला ना कुठला जॉब तुम्हाला लागेल. कारण की इतक्या परीक्षा येत राहतात, जात राहतात आणि असं नाही करायचं. कुठलीही पोस्ट असो, तुम्ही एकदा जॉईन झाले ना, तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो. छोटी मोठी कुठलीही असो, त्याच्याने तुम्हाला एक कॉन्फिडन्स असो, मग तुम्ही थोडं इम्प्रूव्हमेंट करू शकता. अभ्यास सोडला नाही पाहिजे. मी तर 3 वर्ष जे आहे ते सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन 3-4 वर्ष केलं ते जॉब. बेलापूरमध्ये होतो, सीजीओ कॉम्प्लेक्स, तर तिथे अभ्यास केला. पण ते सोडलं तर नाही. मी लोकलमध्ये फिरत राहायचो, अभ्यास करत राहायचो. सर्वे राहायचा माझा पूर्ण ऑल ओव्हर नवी मुंबई, पुण्यामध्ये मुंबईचा एक एक गल्ली, जसं नागपूरची गल्ली गल्ली माहीत राहते मला, तसं मुंबईची एक एक गल्ली माहीत राहायची. कुठून कुठे जायचं, कुठे उतरायचं, डोळे बंद करून पूर्ण मुंबई हे करून टाकली होती. पण एवढा युपीएससी वाचणं आणि तरी एवढं फिरत राहणं मुंबईभर, तरी तर क्वालिफाय केलं. पण ध्येय तुमचं क्लिअर असलं पाहिजे, तुम्हाला करायचं काय, तर मग तुम्हाला थांबवू नाही शकत. आणि जनरली काय बुक्स हे एकदम क्लिअर असले पाहिजे. बुक्स जे आहे ना, प्रत्येक याचे ठरलेले असतात. सो युपीएससी साठी एकदम ठरलेल्या बुक्स आहेत, जीएस साठी ठरलेले आहे, मॅथ्स हे जे तुम्ही ऑप्शनल्स घेता त्याचे एकदम रेफरन्स बुक सगळे सांगतात बरोबर. जसं इतर परीक्षेसाठी जनरली आर एस शर्मा, आर डी शर्मा वगैरे वाचतो आपण, किंवा मग महिंद्रा वगैरे जे हे येतात ते वाचतो आपण, बँकिंगसाठी वाचतो आपण. त्यानंतर जे इंग्लिशसाठी पॉल अँड सुरी वगैरे वाचतात मॅथ्सचे लोक. तर अशा बऱ्याचशा ह्याच्यात तेव्हा आनंद पाटील, के सागर MPSC, तर अशा जे बुक्स एकदम फिक्स्ड प्रिस्क्राईब्ड आहे, सगळ्यांनी म्हटलं की हे चांगली बुक आहे, तर त्याच्यावरच एकच बुक माझ्या मते 3दा-4दा वाचली पाहिजे. 4 पुस्तकं एकदा वाचण्यापेक्षा एकच बुक 4दा वाचली पाहिजे. त्याच्याने तुम्हाला त्या बुकवरती जे आहे कॉन्फिडन्स येतो, त्या बुकचं पान आणि पान माहिती होतं या बुकमध्ये काय लिहिलेलं आहे. तर हे बुक्स वाचणं, मार्गदर्शन घेणं फार जरुरी आहे. त्यासाठी जे अभ्यास करणारे मुलं आहे ते बेस्ट गाईड करू शकतात, जे ऑलरेडी त्या फील्डमध्ये आहे, किंवा मग जे ज्यांनी ऑलरेडी पास स्टुडंट ते चांगलं सांगू शकतात. त्यांना विचारत राहिलं पाहिजे, तुम्ही भेटत राहिलं पाहिजे. आपण जे आहे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना, जसं बँकमध्ये इथे नागपुरात करत, कुठेही करत असा तुम्ही अभ्यास करताना, जे ऑलरेडी जॉबवर आहे त्यांना भेटत राहिलं पाहिजे. बँकमध्ये कोणी PO असेल त्याला भेटलं पाहिजे, कोणी IAS IPS असेल त्याला भेटलं पाहिजे ऑफिसमध्ये जाऊन, किंवा मग असे सेमिनार्स वगैरे होतात ते अटेंड केले पाहिजे. तर बरेचदा आपल्याला विचार येतो, यार मी हे करील तर माझा एवढा वेळ चालला जाईल, या सेमिनारमध्ये माझा अर्धा तास जाईल, अर्ध्या तासमध्ये मी किती अभ्यास करून घेईल. पण जी आयडिया क्लिक होते ना ते करताना तुमच्या डोक्यामध्ये, ती फार मोठी असते आयडिया. मी काय सांगतो ती आयडिया महत्वाची नाही, पण तुम्ही जे अनालिसिस करता, डोकं चालवता, तर मी नेहमी जेव्हाही काही कोणी बोलत राहायचं ऐकलं ना, मला डोक्यात फटाफट आयडिया यायची. जो ते सांगून राहिला ते माझ्या महत्वाचं नाहीये, पण जे माझ्या डोक्याला चालना मिळते त्यावेळेला काय डोकं फास्ट राहते, विचार करतो, ऍक्टिव्हेट राहते. मग ते विचार येतात, मी फटाफट लिहून घ्यायचं की नाही इथे नोट्स काढायची आहे, या सब्जेक्टचं राहिलं, हा टॉपिक कव्हर करायचा आहे. तर ते आयडियाज फार महत्वाचे असतात. आयडियाज तुम्हाला जे आहे यश दिलं होतं. आयडियाज, किंवा मी कुठे अभ्यास करील, कोणासोबत करील, कोणती पुस्तक वाचील, कधी वाचील, रात्री वाचील, दिवसा, हे सगळे आयडियाज आहेत. हे आयडियाजनी मग तुम्हाला बरोबर मी या लायब्ररीत वाचेल की त्या लायब्ररीत, तर हे सगळे विचार कधी येत राहतात, जेव्हा आपण कोणाशी संवाद साधतो, कोणाचं काही ऐकत असतो, हा याच्यात मोठा फायदा असतो. मी सांगितलेल्या गोष्टी ठीक आहे की काही गोष्टी तुम्हाला पटतील नाही, पण तुमच्याच डोक्यात स्वतःच्या बद्दल जे विचार येतील हे फार महत्वाचे असतात. की बा नाही, मी आता हे अभ्यास सोडतो, मी तो अभ्यास सुरू करतो. आता मी जे आहे हे अकॅडमिक सोडतो, कॉम्पिटिशनकडे जातो. नाही, मी कॉम्पिटिशन सोडतो, अकॅडमिककडे. हे आयडियाज येतात जेव्हा आपण काय ऐकत असतो, तर याच्याने फायदा होतो आपल्याला. तर बाकी आपण आता कुणाला काही असे प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न वगैरे जे आहे हा हे नोट करत आहे. तसं बादल आहे आणि अतुल आहे, हे जे तुमचं काही हे येत आहे कमेंट्स वगैरे, याच्यातनं महत्वाचे कमेंट्स तो कागदावर लिहून मला देत आहेत असे, किंवा काही ओरल प्रश्न असतील ते सुद्धा आपण घेऊ शकतो. ओरल प्रश्न असतील तर हे लोक मला तुमचे जे कमेंट्स बद्दल जे काही महत्वाचे तुम्ही सुझाव दिले, प्रश्न विचारले, तर हे स्क्रोल करून त्याच्यात ते मला लिहून देत आहेत. तर त्याच्यावर मी सांगत आहे तुम्हाला काही ना काही, किंवा मग तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. कुणाला
विचारा प्रश्न वगैरे, कुठे काय करायचं. कोणाला काही प्रश्न स्क्रीनवर किंवा मग लिहून विचारायचे असेल तर कमेंट्स येत आहे, इथे स्क्रीनवर कमेंट्स दिसत आहे. क्लासेस लावणे गरजेचे आहे का, असा एक प्रश्न आहे. हा फार महत्वाचा प्रश्न आहे. क्लास लावल्याने आता थोडा तुम्हाला दिसत आहे का कमेंट्स, तर तुम्ही लिहित राहा. एक विचारलं फिजिकल फिटनेस किती गरज आहे, क्लास लावणे गरजेचं आहे काय, फिजिकल फिटनेस IPS साठी किती इम्पॉर्टंट आहे, असे लिहित राहा तुम्ही प्रश्न. हा, कारण की मी एवढे सारे हे येऊन राहिले की 3च कमेंट्स दिसतात माझ्या याच्यावर. एवढे एकदम कंटिन्युअसली मी हे नाही करू शकत. तुम्ही लिहित राहा, मला सांगत राहा. तर क्लास लावणं जे आहे ना फार इम्पॉर्टंट. माझा पर्सनल अनुभव आहे की बेस्ट क्लासेस, बेस्ट नोट्समध्ये गाईड्स वगैरे हे सगळं आलं, आणि बेस्ट मार्गदर्शन, तर या 3च्या कॉम्बिनेशननी रिझल्ट चांगला आहे. क्लासेस एकदम चांगले पाहिजे, नोट्स गाईड्स एकदम चांगले पाहिजे, आणि मार्गदर्शन चांगलं पाहिजे, रिझल्ट नक्की. कारण की हे काय तुम्हाला एक दिशा देतात, तुमचा टाइम वाचवतात, ट्रायल एरर होऊ देत नाही, बीटिंग अराउंड द बुश म्हणतो आम्ही त्याला नेहमी. म्हणजे तुम्ही बुल्स आयवर हिट नाही करत, नेहमी इकडे तिकडे काहीतरी. पण हे जे क्लासेस चांगले असतील, नोट्स गाईड चांगले असेल, मार्गदर्शन चांगलं असेल, तर हे बुल्स आयवर हिट करायला मदत करतं. म्हणून क्लासेस जरुरी आहे. बाकी असं काही नाही की क्लासेसमध्ये ते सांगितलं तेच येईल आणि त्या क्लासेसच्या नोट्सचा तुम्हाला फायदा होईल, तसं नाही. क्लासेसमध्ये एन्व्हायरमेंट असतं, क्लासेसमध्ये मुलं असतात, क्लासेसमध्ये मार्गदर्शन असतं, नोट्स असतात. तर या सगळ्या एकूण गोष्टीचा क्लासेसचा फायदा असतो. क्लासेस म्हणजे फक्त नोट्स आणि शिकवणी तेवढंच नसतं, आयडियाज येतात तुम्ही बसता क्लासेसमध्ये, तर या क्लासेसचा फायदा असतो. तर चांगला आहे क्लास लावणं. सर आता लॉकडाऊनमध्ये मी अनअकॅडमीवर पण ऑनलाईन लर्निंग करते आहे, त्यामुळे मला माझ्या स्टडीवर काही परिणाम होणार का. तर लॉकडाऊनमध्ये समजा तुम्ही अनअकॅडमी आणि ऑनलाईन लर्निंग वगैरे करत आहे, तुम्ही खूप आपलं एकदम फैलवू नाही शकत. म्हणजे काही नॉन अकॅडमिक लर्निंगही करून राहिले, इकडे तेही करून राहिले, इकडे हे, अशाने तर मग तुमचं काहीच होणार नाही. तुम्हाला एक कॉन्सन्ट्रेशन ठेवून रिझल्ट कशात येईल तेवढंच करावं लागेल. असं नाही आहे की खाली बसले आहे तर ऑनलाईन काही कोर्स करून राहिले, कधी काय करत आहे कधी काय, किंवा मग काही कोर्स करत आहे तर ते सबस्टिट्यूट जसं मी केलं की ठीक आहे बाबा मला हे नाही लागलं, UPSC नाही सिलेक्ट झाला, तर मी जसं BA केलं, MA केलं, MPhil केलं, नेट परीक्षा पास केली, सेट परीक्षा पास केली, तर मी एक ठरवलं की काही नाही तर लेक्चरशिप तर करून घेईल. तर असं पाहिजे. नुसतं असं नाही टाइम हे पास पण नाही. पहिले तर तुम्हाला नोकरी लागली पाहिजे, तुमचं कॅरियर झालं पाहिजे. काही ना काही करत राहाल ते तुमचा टाइम जाईल, त्याच्याने तुम्हाला ठीक आहे सगळं सेटल झाल्यावरही ते तुम्ही करू शकता नंतर. MPSC 2020चा पेपर होणार आहे का, तर हे का अजूनही निश्चित नाही, कोणालाच माहिती नाही. शाळा सुरू होईल की नाही, MPSCचे पेपर होतील का नाही, MPSCलाच माहित नाही, तर आम्ही काय सांगणार. हे तर सर्व जी एकूण परिस्थिती आहे त्याच्यावर निर्भर आहे. केसेस वाढतच आहे. जोपर्यंत तुमचा कर्व फ्लॅट होत नाही आणि डाऊनवर केसेस यायला लागत नाही, तोपर्यंत कुठंच गर्दी होईल असं कोणतंच काम होणार नाही. कर्व फ्लॅट होईल आणि डाऊन होईल, त्याच्यानंतरच तुमचं रेग्युलर जिथे गर्दी होईल ते काम सुरू होईल. कोणालाच माहित नाही अजून की परीक्षा कधी सुरू होतील क्लासरूमवाले. सर आपण कन्व्हर्सेशन स्किल्स कसे इम्प्रूव्ह करायचे. कन्व्हर्सेशन स्किल तर कन्व्हर्सेशन केल्यानेच इम्प्रूव्ह होतील. तुम्हाला बोलत राहावं लागेल, रात्री माईक घेऊन हातात असंच काही ना काही बडबड करत राहावं लागेल. कोणालाही कोणी ऐको ना ऐको, तुम्हाला एक टॉपिक घ्यायचा, त्या टॉपिकवर बडबड करत राहायची. एक थोडा 10 मिनिटं इंग्लिश, 10 मिनिटं मराठी, 10 मिनिटं जे आहे ते हिंदी. तर असं करून करत राहिलं तर तुमचे व्होकॅब्युलरीचे लिहित राहायचे. रोज जे आहे 50 शब्द पाठ करायचे. इंग्लिशमध्ये बोलत राहायचं, कोणी ऐको ना ऐको तुम्हीच बोलत राहायचं कोणाशी पण. म्हणजे आपण जसं पागल असल्यासारखं कोणाशी काही बोलत राहा इंग्लिश, कोणी ऐकून नको ऐकू, एकट्यामध्येच बोलत राहा, तर होईल कन्व्हर्सेशन हळूहळू. म्हणजे ते केल्यानेच होणार आहे, चूप राहिल्याने तर कन्व्हर्सेशन नाही वाटेल.
सर माझा अजून पण माझी स्टडी नाही, तर मी पोलीस भरतीमध्ये होईल का माझं? पोलीस भरती तुम्ही आता चांगल्या मोठ्या प्रमाणात येत आहे. समजा पहिल्यांदा जे तयारी करताय त्यांनी पोलीस भरतीसाठी तयारी करावी, चांगला रिझल्ट येईल. आता एक्झरसाईजची तर परमिशन आहेच, ग्राउंडवर जा, चांगलं हे करा, आपलं फिटनेस बनवा, आपलं टायमिंग्स वगैरे व्यवस्थित करून घ्या आणि थोडंसं हलकंसं रिटर्न चांगलं केलं तर पोलीस भरतीमध्ये नक्की सिलेक्शन होईल. पोलीस भरती सर्वात पहिले येण्याची शक्यता आहे. सर्वात पहिले जी परीक्षा होईल पोलीस भरतीची होईल आणि आरामात होईल सिलेक्शन. खूप जास्त पोस्ट राहतील. आता कमी टाइम आहे. वर गेलं कमी. तुम्ही लिहित आहे का? बादललाही सांग ना जरा लिहायला. You can see the pandemic. There will be a new normal and change in the face of jobs. Although government will need more people to tackle such situation. आता पॅन्डेमिक मध्ये गव्हर्नमेंट जॉब किती राहतील, प्रायव्हेट जॉब किती राहतील, याचं इक्वेशन तर बदललेलंच आहे. आता प्रायव्हेट जॉब्स तर नक्कीच कमी झालेले आहे. इव्हन सॅलरीज कमी झालेल्या आहे, प्रायव्हेट जॉब कमी झालेले आहे. पण गव्हर्नमेंट जॉब पहिले जेवढ्या होत्या आताही तेवढ्या आहे, पुढेही तेवढेच राहणार आहे. गव्हर्नमेंट जॉब बद्दल फार काही बदलत नाही. कधी कधी स्पेशल ड्राईव्ह येते तर खूप पोस्ट निघतात, कधी कमी होतात, पण ओव्हरऑल मागच्या 60 वर्षातही पाहिले ते तसे गव्हर्नमेंट पोस्ट निघतच राहतात. त्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करण्याची गरज नाही. तर प्रायव्हेट जॉब्स काय आहे की थोडंसं अनएम्प्लॉयमेंट रेसिशनमुळे तर झालंच आहे, पण दुसऱ्या टाईपचे जॉब्स अवेलेबल होतील ऑनलाईन. आणि या टाईपचे जॉब्स जे आहे सायबर आणि या टाईपचे जॉब्स जे आहे कम्प्युटर्सवाले जास्त येतील. तर ते आपलं बॅकअप प्लॅन ठेवा, आपलं कम्प्युटर कोर्सेस वगैरे चांगलं ठेवून कुठेतरी तुम्हाला लागेल असं करत राहा. सर मी मॅथ्सचे सोल्युशन करतो आहे ऑन मॅथ्स. सर मी इंजिनिअरिंग करत आहे, मला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समधील PW डिपार्टमेंट वर्क करायची आहे. तर सध्या सेकंड इयर पासून मी कशा प्रकारची, समजा तुम्ही इंजिनिअरिंग करताय आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉबसाठी PWD मध्ये जायचं आहे, तर तुम्हाला आपल्या सब्जेक्टवर जास्त हे करावं लागेल आणि थोडं जनरल नॉलेज हलकंसं वाचावं लागेल. कारण तुम्ही PWD मध्ये तर तुम्हाला सब्जेक्ट ओरिएंटेडच राहील ना ते, तर तुम्हाला बेस्ट परफॉर्म करावं लागेल कॉम्पिटिशनमध्ये. म्हणून तुम्हाला आपल्या विषयात एवढा गोल्ड मेडलिस्ट झाल्यासारखा अभ्यास झाला पाहिजे इंजिनिअरिंगचा. आणि थोडा थोडा मदत आपलं हे वाचत राहा, जनरल नॉलेज, एखाद मॅगझिन्स वगैरे घ्या आणि जनरल नॉलेज, अरियन पब्लिकेशन वगैरे चांगलं असते, उपकार, अरियन, इथून जनरल नॉलेज वाचत राहा आपलं. सर फर्स्ट इयरला लॉ कॉलेज सोबत कॉम्पिटेटिव्ह प्रिपरेशन कसं करायचं? मला वाटतं एवढे प्रश्न आहेत ना, एवढे प्रश्न आहेत तर मी काय करतो, आजच्याच आज हे होणार नाही. तर बहुतेकांनी ना माझा हा एक तर नंबर नोट करून घ्या. मी एक आपला आता विचार करत आहे की एक करिअर ऑनलाईन पेज जे आहे ते तसं काही सुरू करावं. तुमचे हे जे प्रश्न आहेत हे ठेवले राहतील, रात्री किंवा सकाळी दुपारी मला जेव्हाही वेळ मिळेल तर मी याला उत्तरं देत राहील. मी एक करिअर ऑनलाईन पेज सुरू करतो, जे म्हणजे ते हे नाही, लाईव्ह नाही राहणार, फक्त जे आहे तुम्ही त्याच्यात प्रश्न टाकायचे, मला जेव्हा कधी वेळ मिळेल तर मी त्याला उत्तरं देत राहील. मी हे आता 2-4 दिवसातच लगेच ते या पुढच्या आठवड्यात नक्कीच सुरू करतो हे अशा टाईपचं ऑनलाईन पेज. कारण की काय की त्याच्यात चांगले लोकांचे पण मी कमेंट्स घेत राहील, त्यांचेही उत्तरं घेत राहील. जे अजून लोक आहेत ते पण आपले जे आहे तुम्हाला कमेंट्स देत राहतील करिअर ऑनलाईन पेज. कारण मी इतर करिअर थोडासा अभ्यास राहतो मधात. मी जे आहे सगळ्या शाळेत जाऊन जे आहे ना, नारायणा इकडे भवन, सेंटर पॉईंट, सगळ्या शाळेत जाऊन सायबर सेल आणि करिअर बद्दलही गायडन्स करत राहतो की कट ऑफ काय आहे, मार्क्स किती आहे, सध्या काय ट्रेंड सुरू आहे, JEE नीट हे ते. मी एक डायरेक्टरी ऑफ कॅरियर कोर्सेस बुक पण लिहिली आहे त्याबद्दल. तर आणि हे जे विषय आहेत बरेचसे आम्हालाही त्यावेळेला असे प्रश्न यायचे पण एक्झॅक्ट उत्तर मिळायचं नाही. आणि बहुतेकांना माझा नंबर नाही माहीत असेल तर तुम्ही याच्यावरही व्हॉट्सॲपवर हे केलं, मला ठीक वाटलं तर मी व्हॉट्सॲपवरही उत्तर देऊ शकतो. तुम्हाला नंबर नोट करून घ्या. 7500 16666. पुन्हा एकदा सांगतो, 7500 16666. 7500 16666. हा माझा व्हॉट्सॲप नंबरही आहे. याच्यावर फोन तर मी थोडं बैठक मीटिंग्स वगैरे असतो, बरोबर आहे नंबर तुम्ही जो लिहिला, पण मी व्हॉट्सॲपवर वगैरे आला आणि रात्री कधी वेळ मिळाला तर मी उत्तर देत राहतो. तर माझ्याकडे मुली येत राहतात, आता त्यांच्याकडे गरीब असतात, कोचिंग क्लासेस लावायला पैसे नसतात, तर मी बहुतेक लोकांना क्लासेस पण जॉईन करून देतो.
म्हणजे असं माउंट कार्मेलच्या आता 4 विद्यार्थिनी आल्या, त्यांना ॲलियन मध्ये जॉईन करून दिलं, शारदा कोचिंग क्लास जॉईन करून दिला आहेत त्यांना मी तिकडे जगदीश अग्रवाल माझे मित्र आहे चाटेचे, अग्रवाल कोचिंग क्लासेस जॉईन करून दिलं. काही लोकांना पिरॅमिड क्लासेस जॉईन करून दिलं, नीट, जेई, 11वी 12वी. तर ज्यांना जिथे जे काही मदत लागते तर मी करत असतो, जिथे म्हणजे कोणत्याही याच्यात असो, कोणत्याही फील्डमध्ये असो. म्हणजे जॉब लावून देणं, म्हणजे आपण करोनामध्ये जे आहे भरपूर लोकांना जेवण दिलं, मायग्रेंट लेबरला घरी पाठवलं, आता मायग्रेंट लेबरला आपण जॉब देतोय. तर मग तुम्हाला गायडन्स असो, बुक्स आपण कितीतरी लायब्ररीत जवळपास जे आहे 5-10 लाखाचे बुक्स वाटलेले असतील, पूर्ण सगळ्या रेल्वे, ब्लँक, क्लरिकल, सगळ्या याचे नेट सेट हे ते जवळपास 20-25 लायब्ररीत आपण पुस्तक वाटले, बुक्स, कूलर, जे जे टेबल, कुर्स्या सगळे. तर हे आपलं एक मोठं सर्कल आहे, त्या आपण पे बॅक टू सोसायटी जे आहे त्याच्या माध्यमातून किंवा मग जे आहे राष्ट्रपिता ज्योतिबा फुले मंच किंवा मग हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण जिथे जे काही मिळेल तर विद्यार्थ्यांना मदत होत असते. कोणाला कधी फॉरेनला जायचं आहे किंवा काय टॉफेल याची परीक्षा करायची आहे तयारी किंवा काही पण असो, माझ्याकडे बरेचसे कोऑर्डिनेशनचे काम राहतात कोणत्याही विषयाचे. मी सांगितलं ना तुम्हाला, माझ्याकडे पटवारी आणि जे आहे तिथपर्यंतचे फ्रेंड सर्कल आहे माझं. त्यामुळे तुम्ही जे आहे कधी मला त्या हे करू शकता. मी लवकरच जे आहे पुढच्या आठवड्यात हे करिअर जे आहे एक वेब सुरू करतो, म्हणजे ज्याच्यात ऑनलाईन नाही राहणार, पण तुम्ही जे असे प्रश्न आता येत आहेत ते प्रश्न तुम्ही त्याच्यात देऊ शकणार. एक राकेश कृपलानी आहेत, राकेश कृपलानी फार मोठे सायकोलॉजिस्ट आहेत. तर त्याच्यासोबत मिळून मी सायकोलॉजीचे हे लेक्चर्स घेणं माझं कंटिन्यू सुरू राहते. त्यांच्यासोबतच मी वेब पेज सुरू करायचं आहे, ज्याच्यामध्ये सुसाईड्स, डिप्रेशन किंवा मोटिवेशन ह्या सगळ्या विषयावर मी कंटिन्यू काम करत आहे. तर माझं PhD सायकोलॉजी झालं, तेही पण PhD ते तर US मधून त्यांनी युनिव्हर्सिटीतून केलं आहे. राकेश कृपलानी मोठे प्रॅक्टिसिंग सायकोलॉजिस्ट आहे. काही प्रश्न अजून आलेले आहे तुमचे? प्रश्न तुम्हाला ते दिसत नाही का स्क्रीनवर? हा, बरेचसे प्रश्न आहेत. जॉब सोबत क्लासेसचे शेड्यूल कसं प्लॅन करायचं? आता जॉब सोबत शेड्यूल प्लॅन करायला तुमचा जॉबला किती वेळ जात आहे आणि तुम्हाला ते प्रत्येक माणसाची प्लॅनिंग, अभ्यास हे सगळा पर्सनल असतो. मी हे सांगतो, तुम्ही हे कधीच नाही होऊ शकत की एकाची स्ट्रॅटेजी प्लॅनिंग दुसऱ्याला अप्लाय होईल. कारण की त्याच्या घरची परिस्थिती, त्याचे मित्र, त्याचा रिसोर्सेस, प्रत्येक गोष्ट माणसाची वेगळी असते. आणि हे मला ते UPSC मध्ये समजलं. किंवा मी किती प्रयत्न करील तरी जे इतर चांगले विद्यार्थी आहे, ज्यांची इंग्लिश चांगली आहे, प्रिपरेशन चांगली आहे, मी त्याच्यासारखा होऊ शकत नाही. मला तर फक्त स्वतःवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे की माझं कशामध्ये स्ट्रेंथ आहे, मी कशामध्ये कमी पडतोय. तर आपल्या स्वतःवर स्वतःचा अभ्यास, स्वतःची प्लॅनिंग. तर तुम्ही विचारत आहे की जॉब सोबत क्लासेस कसे प्लॅन करायचे, अभ्यास म्हणजे एकीकडे जॉब दुसरीकडे स्टडी. आता मी तर हे प्लॅन केलं. आता मी कसं करायचो, चाटे कोचिंग क्लासेसमध्ये 4 महिने शिकवायचं, थोडे पैसे आले की पुन्हा 2 महिने गायब होऊन जायचं, पुन्हा 3 महिने जायचं, पुन्हा 2 महिने परीक्षा आली की पुन्हा 4 महिने गायब. तर मला ते पैसे मिळत राहायचे, अभ्यासही करत. ही माझी प्लॅनिंग होती. हे तुम्हाला बघावं लागेल ना की तुमची प्लॅनिंग कशी आहे. माझं हे NSSO नवी मुंबई बरोबर लिहिलं आहे, तुम्ही जे लिहिलं आहे. तर हे तुमचे बरेचसे जे आहे हे मी काय करेल, हे सगळे प्रश्न ना आता हे आपल्याला हे करता आले नाही, म्हणजे त्याचा फॉलोअप नाही ठेवता आला, पण हे इथे सेव्ह झालेले असतील ना. तर मी याचे एक चार्ट बनवून गेले, जितके सेव्ह झालेले प्रश्न आहेत, तुमचे नावं जेवढे आलेले आहेत, हे नावं विष्णू डोलसे किंवा जेवढे नावं कंटिन्यू, उदय नागपुरे आहे. तर उदय नागपुरे जसं विचारत आहे, सर 10th नंतर कोणता सब्जेक्ट घ्यायला पाहिजे. तर 10वी नंतर तुम्ही काय घ्यायला पाहिजे, आर्ट्स घ्यायला पाहिजे, कॉमर्स घ्यायला पाहिजे. आता 10वी नंतरच ट्रेंड चेंज केला पाहिजे की 12वी नंतर, हे फार महत्वाचे विषय आहे. डिसिजन मेकिंग फार महत्वाची असते, फार महत्वाची असते. काल माझ्याकडे एक विद्यार्थिनी आली, ती 95% आहे, पण मी तिला म्हटलं नाही, तू 10वी नंतरच आर्ट्स घे आणि तू एकदम कॉन्सन्ट्रेट राहा, UPSCच कर. तिला आर्ट्स घ्यायला लावलं मी आणि तिला मी सांगितलं की तू यासारखे पॉलिटिकल सायन्स, सायकोलॉजी असे विषय घे, पुण्याला जा, तू आर्ट्स वगैरे करजे. तर तुम्हाला 10वी नंतर तुम्ही ठरवलेलं आहे की समजा सायन्स तर कधी फायदा देतो. तुमचा 10वी नंतर कोणता विषय ठेवायचा आहे, तर समजा तुम्ही सायन्स ठेवलं ना, तर सायन्सचं एक अनालिटिकल माइंड होते, तर त्याच्याने खूप हेल्प होते.
तर कोणत्याही परीक्षा क्रॅक करायला तुमचं BSc वगैरे इंजिनिअरिंग असेल ना तर मदत होते, कारण की त्याचा अभ्यास जास्त असतो. तर तो पण तुम्ही UPSCच करायचं ठरवलं तर मग तुम्हाला UPSC मध्ये मॅथ्स तेवढा हे नाही राहत इम्पॉर्टंट. मग तुम्ही आपल्या सब्जेक्टवर मग आर्ट्स वगैरे घ्या, कॉन्सन्ट्रेट करा आपल्या सब्जेक्टवर. तर प्लीज तुमचा नंबर, आता नंबर विष्णू डोलसे, मी 4 ते 5दा माझा नंबर सांगितलेला आहे. ठीक आहे सर, फार चांगल्या प्रकारे तुम्ही नागपूर सांभाळत आहे, थँक्यू सर. SSC CGL बद्दल थोडं मार्गदर्शन पाहिजे होतं. तर हे जे स्टाफ सिलेक्शन कमिशन, आता एक परीक्षेचं तर मी नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाला आपल्या वेगवेगळ्या परीक्षेचं मार्गदर्शन आहे. मी जनरल सांगत आहे. प्रत्येक सब्जेक्ट सर मला स्टडीचा परफेक्ट शेड्यूल ठेवला येत नाही, मी कसं ठेवायचं. पण आता मी काय करतो, हे सगळे तुमचे प्रश्नांचं नाही एक हे बनवतो, चार्ट बनवतो. आता आपण एवढं हे नाही करू शकणार, एवढं तुम्ही बसू नाही शकणार, मी देऊ नाही शकणार. पण ठीक आहे, मी आता एक वेब पेज चालू करतोय, त्याच्यात तुमचे प्रश्न घेईल, आजचे पण प्रश्न घेतो आणि त्याच्यावर आपण याच्यानंतर संवाद ठेवत राहू. कधी पण पुढे जे लागेल आपण जे आहे हे संवाद ठेवत राहू. आणि माझ्या निमित्ताने समजा कोणाचा फायदा होत असेल तर चांगलंच आहे. तर आम्ही तर ठीक आहे, आम्ही तर सिलेक्ट झालेलो तर आम्हाला काय जे आमचं आहे ते सुरूच राहणार. पण आमच्या माध्यमातून समजा कोणाचं चांगलं होईल तर आम्हालाही चांगलं वाटतं. म्हणून मी दर रविवारी, आता तर बंद आहे, पण जेव्हापासून मी नागपुरात आहे कुठे ना कुठे आपला वेळ देत असतो, लायब्ररीत किंवा या निमित्ताने गायडन्स, किंवा कुठेतरी तुम्हालाही काही असा आयडिया येत असेल की सर तुम्ही असं करा, तर तुम्ही मला आयडिया बिलकुल सांगू शकता की सर तुम्ही हे असं केलं तर जास्त लोकांचा अजून फायदा होईल. जसं काही डोनेट करणं किंवा गायडन्स करणं किंवा वेब पेज बनवणं, अशा टाईपचे काही आयडिया तुम्हाला येतील. कारण मी आपल्या कामात असल्यामुळे मला आयडिया आता कमी होऊ शकतो. पण तुम्हाला असं वाटलं की सर तुम्ही हे करा, खूप खूप मुलांचा फायदा येईल, तर तुम्ही मला असं नक्कीच सजेशन देऊ शकता, तर मलाही चांगलं वाटेल. आणि हे तर चांगलं आहे, तुम्ही जसं हे ऑनलाईन आहे, हे आपलं पोस्टिंग कुठेही राहो तर हे तर आपण कुठेही करू शकतो ऑनलाईन असल्याने. आता ठीक आहे, नागपुरात असल्यामुळे नागपूरच्या विद्यार्थ्यांना फायदा होतो, पर्सनल हे होऊ शकतं, पण हे ऑनलाईन आपण सुरू करू आता. सर UPSC क्रॅक करण्यासाठी कोणते बुक्स वाचायला लागेल? तर UPSC क्रॅक करायसाठी बुक्स जे आहे ना, तुम्हाला पहिले दिल्ली जाणं आवश्यक आहे UPSC साठी. कारण की काय, दरवर्षी ट्रेंड चेंज होतो, दरवर्षी क्लासेस चेंज होतात, सिलेबस चेंज असतो. UPSCचा क्रॅक करायला एक काही सिंगल फॉर्म्युला नाही. तुम्हाला तिथे जाऊन जे आहे क्लासेस लावल्यावर, तिथे काही राहिल्यावर, मुखर्जी नगर आहे, बेरसराय आहे, राजेंद्र नगर आहे, इथे जेव्हा जाऊन राहता, त्या माहोलमध्ये राहता, तेव्हा तुम्हाला समजते की तिथे काय सुरू आहे आता. आणि तेव्हा मग ते तुम्ही काय करू शकता. असं काही नाही मी आता एवढ्या अशा सेमिनारमध्ये तुम्हाला सांगेल आणि सगळं होऊन जाईल. टेलिग्राम ग्रुप बनवा सर, आम्ही नेहमी तुमच्या संपर्कात राहू. हा, हे पण चांगली आयडिया आहे. माझ्या मते टेलिग्राम ग्रुपमध्ये काय आहे की अनलिमिटेड हे आहे. आता व्हॉट्सअपवर जे आहे ते कमी हे राहतो, किंवा मग कोणाचा असा खूप चांगला टेलिग्राम ग्रुप असेल तर मला त्याच्यात जोडून घ्या. ऑलरेडी एक नवीन बनवण्यापेक्षा ऑलरेडी खूप असा ऍक्टिव्हेट आणि व्हायब्रंट ग्रुप असेल, डायनामिक, तर त्याच्यात मला जोडून घ्या. किंवा मग मी आज माध्यमातून आजपासून एक नवीन सुरू करू. आज जे जोडलेले लोक आहेत त्यांचे नंबर आलेच असतील या वेबिनारमध्ये, त्या सर्वांना त्या टेलिग्राममध्ये जोडून देऊ. चांगला आयडिया दिली आहे की टेलिग्राम ग्रुप बनवा, त्यामध्ये त्याचेच आयडिया येतील. जसं वेब पेज आहे तसं एक टेलिग्राम ग्रुप पण आहे. चांगली आयडिया आहे. तुम्ही लोक करेक्ट सर, जरुरी आहे. हो सर, टेलिग्राम. सर तुम्ही RGP अभ्यासिकाची चळवळीबद्दल काय मत आहे? हो, RGP जे अभ्यासिकाची जे चळवळ आहे खरंच म्हणजे एवढ्या सिस्टमॅटिक ऑर्गनाइज्ड पद्धतीने जे आहे ते राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेचे जे मुलं आहेत आणि सर्वांनी एवढी चांगली जबाबदारी आपली घेतली आहे. आणि ग्रामीण भागात आता कोणीच नव्हतं सांगायला. आता प्रत्येक मुलगा तर शहरात येऊ शकत नाही, तर त्यांना ग्रामीण भागातही बरोबर ऑनलाईन पद्धतीने किंवा इथलेही मुलं जातात तिथे समजवतात. तर खूप चांगलं आहे. राष्ट्र ज्योतिबा फुले एक ऑर्गनाइज, त्यांनी आपला एक हेड ऑफिस बनवले, आपले ब्रांच ऑफिस बनवले, त्यांची एक ऑर्गनाइज टीम आहे. तर मी जात असतो जेव्हा पण राष्ट्र ज्योतिबा फुलेचे लोक मला बोलवतात, तर मी त्यांची जी अॅन्युअल बैठक असते त्याच्यामध्ये नेहमी हजर राहतो. तर चांगलं काम सुरू आहे. मलाही जेव्हाही पण मला जे राष्ट्र ज्योतिबा फुले, तुम्हाला कधीही असं वाटतं मला सांगा, मी जे काही करायचं असेल काही पण असो मी तयार आहे तुमच्यासाठी. जे काही फायनान्शियली, मॉरली, ज्या काही पद्धतीने तुम्हाला वाटतं, फिजिकली, तर मी
बेसिकली फायदा झाला पाहिजे मुलांचा. आपण कशासाठी आहोत की फायनल आउटपुट हे आहे की बाबा आमच्या माध्यमातून मुलं सिलेक्ट झाले पाहिजे, कोणताही माध्यम असो, राष्ट्र ज्योतिबा फुले असो की अजून काय जे काय असेल ते, ऑनलाईन असो, टेलिग्राम असो, काही पण असो, आउटपुट बेस्ट आउटपुट निघाला पाहिजे. कारण का आमचा टाइम तेवढा सगळीकडे द्यावा लागतो. आता आज लॉकडाऊन आहे, जनता कर्फ्यू आहे, आता मला जाऊन पूर्ण सगळीकडे फिरावं लागेल. त्यामुळे जेवढा काही टाइम असतो तो बेस्ट वापरला पाहिजे. ठीक आहे, आता मी काय करील, रात्री आपली झोप कमी करून तुमचे साठी 1 तास ठेवत जाईल. आता रोज रात्री ज्या मुलांना गायडन्स पाहिजे, काय पाहिजे, तर रात्री टेलिग्राममध्ये किंवा ऑनलाईन वेब पेज बनवत आहे, वेब पेज, त्याच्यामध्ये तर असं करून मी जे आहे आता 1 तास तुमच्यासाठी देत राहील. सर आपली पोस्टिंग, आता माझी पोस्टिंग तर आहेच, मी सध्या ॲडिशनल कमिशनर क्राईम ब्रांच आहे आणि जॉईंट सीपी रिटायर झाले आहे, तर जॉईंट सीपीचा पण चार्ज आहे. सर माझा नंबर हा आहे, माय नंबर तर नाही, तर तुमचा नंबर तिथे येणार नाही का? सगळे आपला नंबर जे सांगत आहे, तुमचं जे मेसेज येते त्याच्यासोबत नंबर आला तर आपण ते नंबर टेलिग्राममध्ये जोडत राहू. आता शाहूराज गोरेनी आपला नंबर दिला, निखिल बाबुलकरनी जसा आपला नंबर दिला, प्लीज ॲड टेलिग्राम ग्रुप. बहुतेक लोकांचं जे आहे बनवू आपण, त्याला पण बनवू. जे काही माध्यम आहेत आपलं, मी अजून यांच्याशी बोलणी करून घेतो. बादल आहे इकडे, अतुल आहे, अतुल इंगोले आणि बादल, यांच्याशी बोलून आपण डिस्कस करू काय काय अजून करता येईल, आणि सर्वांना आपण टचमध्ये राहू. पण तुम्ही चांगला वेळ आहे, 3 महिने अजून काहीच बदलणार नाही आहे, सगळं काय असं सुरू राहणार आहे 3 महिने. तर जे काही पुस्तकं भेटतात ते घ्या आणि ते अभ्यास करा. तुमच्याला आता घेण्याची हे नसेल तर मित्राकडून शेअरिंग करा. आणि बेस्ट जास्त जास्त वेळ एक टेबल कुर्सी पण चांगली असली पाहिजे. टेबल कुर्सी, टेबल लॅम्प, म्हणजे ते पण फार इम्पॉर्टंट आहे, मायने करतो. म्हणजे टेबल कुर्सी अशी पाहिजे की 2 तास तुम्हाला इतकं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे. ते टेबल कुर्सी बनवून घ्यायचं की त्याचं, आणि कुर्सी अशी केन पाहिजे, अशी लाकडी कुर्सी पाहिजे, फट्टा असा बसला पाहिजे. हे सगळं छोट्या छोट्या गोष्टी पण इम्पॉर्टंट आहे. पेन बरोबर पायलट वापरायचं होतं. छोट्या छोट्या गोष्टींनी रिझल्ट येतो. नेम से सर्च करो जो होणार आहे. सर नंबरची गरज नाही. अच्छा, नंबरची गरज नाही म्हणते, नाम से भी सर्च करेगा तो हो जाएगा म्हणते. ठीक आहे, सगळे आपला नंबर देत आहे, पण तो सांगत आहे की नेम नावानी पण ते बनून जाईल म्हणते. तुमचं असं सजेशन आहे की नावानी पण होऊन जाईल. बहुतेक लोक आचल सिरसाट, नीलम डोंगरे सगळे आपलं म्हणजे देत आहे. हाऊ टू जॉईन दिस टेलिग्राम ग्रुप, प्लीज लिंक शेअर कारवाई ग्रुप बनवल्यावर. तर म्हणते की टेलिग्राम ग्रुप जॉईन कसं करायचं, आम्हाला लिंक पाठवा. तर हे आज जे कोणी आहे त्या सर्वांना ते लिंक ग्रुपमध्ये आम्ही जोडून घेऊ, 100% जोडून घेऊ. तुम्ही आमच्यासोबत जुळणार आहे 100%. आम्ही आज एवढा वेळ दिला, आमची टीम फार डिवोटेड टीम आहे. अतुल इंगोले, बादल जे आहे हे फार डिवोटेड मुलं आहे, आणि मला 3 दिवसापासून ते माझ्यासोबत लागले आहे की सर आज कोणतं करायचं आहे का. तर जे आहे सर, तुम्ही आमच्यासाठी खूप मौल्यवान आहात. ठीक आहे, आपण सगळे जे आहे ते सगळेच मौल्यवान आहात. आज आम्ही उद्या तुम्ही आमच्या जागेवर येऊन जाल. तुम्हाला व्हॉट्सअपवर नंबर पाठवण्याचा, टेलिग्रामवर येतो आहे सर, सर्व त्या ग्रुपची तिथे ठेवा होईल सर. अजूनही ग्रामीण भागातील बऱ्याच मुलांपर्यंत नोकरी हा विषय पोहोचलेला नाही. खूप खूप महत्वाचे मार्गदर्शन केले सर. प्रशांत रोकडे साहेबांचाही धन्यवाद. प्रशांत रोकडे साहेब कंटिन्यू अजूनही आहेत, धन्यवाद देत आहे. तुमच्यासारखे माझे म्हणजे ग्रुपचे नाव सुपर सर, खूप छान मार्गदर्शन, तुमचे खूप खूप मनापासून आभार. सगळं आपलं कुटुंबच आहे. हो बरोबर आहे, वी आर ऑल फॅमिली, सगळं आपलं कुटुंबच आहे. माय नेम इज कोमल अशोक, इथे अवर RJP टीम विल टेक केअर. तर ठीक आहे. हो, प्रशांत म्हणतोय रोकडे साहेब की RJP टीम पूर्ण हे सगळं पूर्ण करेल, की हे पूर्ण मेंबर्सची यादी आज कोण जुळलेला आहे आज, कारण की आज त्यांच्याच माध्यमातून आपण हा सेमिनार अरेंज केलेला आहे RJPच्या माध्यमातून. तर त्यांचे मेंबर्स बरोबर बसतील, जुळवतील, आणि जे काही बनवायचं असेल त्यांच्या माध्यमातून बनवू आपण.
प्लीज काही घ्या सर, तुम्ही तुमची काळजी घ्या. थँक्यू. खूप छान मार्गदर्शन सर. ठीक आहे, माझ्या मते आता सगळ्यांचं थँक्यूच आहे, त्यामुळे सगळ्यांचे थँक्यू घेतलेले आहे मी. आणि सर्वांनी जे आहे शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. आणि एवढं बोलून जे आहे आपण जे आहे आजचं हे जे आहे आजच्या जे याच्यात जे डॉक्टर प्रशांत रोकडे आणि त्यांचे जे सहकारी कोऑर्डिनेटर्स जे काम करत आहे, वे बॅक टू सोसायटी, राष्ट्र, ज्योतिबा फुले जे आहे याच्या माध्यमातून आज सर्वांनी हा एवढा चांगला सेमिनार अरेंज करून आणला. तुम्ही वेळ दिला आणि जे ऐकलं यासाठी सर्वांचे धन्यवाद. आता आपण याला न थांबवता पुढे अजून नक्की काहीतरी चांगलं प्लॅन करू, किंवा मग आजचे प्रश्न लिहून घेऊ, तर पुढे 15 दिवसांनी पुन्हा एकदा ठेवू सेमिनार. ऑगस्ट महिन्यात 15 ऑगस्ट वगैरे राहील, तर त्यानिमित्ताने 14 ऑगस्टला वगैरे काही असं पुन्हा प्लॅन करू. सांगू आपण आम्ही लोक की कसं कोणत्या तारखेला काय करायचं. थँक्यू. बाय. जय हिंद.